हे मित्रांनो नमस्कार, तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. खूप दिवसातून ब्लॉग बनवतोय मी. आज ब्लॉग बनवायचं असं कारण आहे की आम्ही चाललोय डी मार्टला. बारामतीमध्ये झालेलं नवीन डी मार्ट. तर विकी, तुला माहिती आहे कुठे झालंय? माहिती आहे मला डी मार्ट. हे मित्रांनो, आत्ताच थोड्या वेळपूर्वी, जवळपास 10 मिनिटापूर्वी आमचा एक छोटासा ऍक्सिडेंट झालाय. ऍक्सिडेंट म्हणजे ऍक्सिडेंट त्याला म्हणता येणार नाही, तर गाडी चिकटली, एवढंच झालं, बाकी काय नाही, लागलं वगैरे काय नाही. अशा तऱ्हेने आम्ही चाललोय परत एकदा डी मार्टला. ओपन झाले का नाही मला माहित नाहीये. मला एका जणाकडून कळलंय तिथं डी मार्ट झालंय ओपन, बहुतेक गुढीपाडव्याला झाले म्हणून. तिथं गेल्यावर बोलू काय असेल ते. मित्रांनो डायरेक्ट भेटूया डी मार्ट. डी मार्ट नक्की आहे कुठं, पुढे का मागे? पुढे ती काय इथं बिल्डिंग आली आलेलं डी मार्ट मध्ये. दिसलं का ते हिरो नेट? हा, ते हिरो नेट पण दिसते मला तीच वाटतंय. तू कसं काय चालू झालंय म्हणलाय काय माहिती. आलोय आपण. लावित 2 मिनिटं. इथं येणार आहे काय? वो गाडी इधर आने वाली. चालू झालंय ना? नाही चाललं. कधी चालू होणार आहे? 1 महिना झाला. व्हिडिओ काढता काय रे? नाही, आम्हाला वाटलं चालू डी मार्ट. आम्ही आलतो व्हिडिओ आतमध्ये काढायला. हो साहेब आपण बोलायचो. नाही, आमचा व्हिडिओ काय असा व्हायरल होत नाही. तर आपल्याला फक्त विचारायचं कधी चालू होईल, असं अंदाजे राहू द्या बसल्यात चावली. त्याला वाटलं अडचणी नाही व्हिडिओ बनवायचा कधी चालू म्हणायचं सांगा. काय झालं? आम्हाला वाटलं ओपनिंगच आलंय म्हणून आम्हाला असं वाटलं पाडव्याला चालू झालं. नाही व्हायरल नाही करत. काय होतं, आम्हाला अडचण येते, आम्हाला फेस करावं लागतं. आम्हाला एक जण म्हणला पाडव्याला चालू होणार. मग आम्ही बघायला चाललो होतो आमचं पाडव्यापर्यंत करायचं. पाडव्यापर्यंत काय काम आमचं कंप्लीट झालेलं सांगू शकत नाही. 20 तारखेला करायचं चाललं होतं, बट आमची CST सप्लाय जरा थोडा फंडवरती आहे. व्हिडिओ चालू होतो. युट्यूबला चॅनल आहे. काय झालं तर आमच्या डोक्यात की चालू झालंय आणि आम्ही आतमध्ये आलो शॉपिंग करायला. चालू दिसली, मग म्हणलं आता चालू करून ह्यांची कामं चालू विजिट नसते. काय राहिले आता काम आहे बाबा. आता काय सांगू तुला, तुम्हाला नाही समजायचं. इंटरनल झाले का? इंटरनल सगळा सेटअप रेडी. सचिन डोकर व्ह्यूज पण येत नाही आम्हाला. असं काय बघा, टाइमपास मध्ये हॉटेलला इकडे तिकडे गेलो की आम्ही बनवत राहतो. सचिन ठोकर हे काय पहिलंच. ठीक आहे, आलं असं आपला टाइमपास म्हणून कुठं गेलो खायला फिरायला. युट्यूबला आमचं कसं होतं, आम्ही मधनं आम्हाला वेळ भेटेल तसं बनवत राहतो. साहेब पाडव्या दिवशी एवढी गर्दी झाली. हा, ती आम्हाला पण कळलं पाडव्याला चालू होणार. पण मी आता म्हणजे 2-4 दिवसापूर्वी बघितलेलं तर बाहेर 1-2 लेडीज मी होतो तो पाडव्याला. मित्राचे लोक इतकी लोकांना बाय क्लिकर करून गेल्या लागल्या. नाही तर ते बोलून गेल्या. आमची थोडी चूक आहे. ते ब्लॉगर बनवतात तीन व्हिडिओ तीन. वेळ लागते रे अजून. त्याची साईड काय बारकी नाही, लय मोठी साईड आहे. हेच पडतोय आमचा एक राऊंड मारायचं म्हणलं तरी. हे मित्रांनो, आत्ताच तिथनं जाऊन आलोय मी डी मार्ट पासून. अजून तर काम काही झालेलं नाही तिथलं, म्हणजे काम चालूच आहे. मी असं काय सांगू शकत नाही किती दिवसांनी चालू होईल. बहुतेक जास्त वेळ नाही लागणार, लवकरच चालू होईल डी मार्ट. तर अशी अफवा अजिबात पसरू नका सोशल मीडियावर. डी मार्ट चालू झाले. मला पण एका जणांनी सांगितलेलं गुढीपाडव्याला चालू होणार आहे म्हणून. तर ऍक्च्युअल तिथं काम अजून चालूच आहे. तर विकी, तुला काय बोलायचं आहे का ह्याच्याबद्दल? काय लोकांनी काय अफवा उठवू नका डी मार्ट चालू आहे म्हणून. काय होते, मोकळ्या तिथे लोक येतात आणि त्यांना त्रास होतोय. त्यांची कामात अडथळा येतोय. की ज्यावेळेस डी मार्ट चालू होईल त्यावेळेस आम्ही तुम्हाला अपडेट देऊ. हा, चालू झाल्यानंतर मी व्हिडिओ नक्की बनवेल. कुठं जायचं आपल्याला? आता घरी जायचं कुठं जायचं. तर मित्रांनो, अशा तऱ्हेने आजचा ब्लॉग तिथंच संपवतोय मी. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये.